आपण बनवणार आहोत ब्रेड कटलेट. त्यासाठी आपण किती चमचे पीठ घेतलं? 5 चमचे पीठ घेतले. थोडीशी त्याच्यामध्ये कोरिअँडर म्हणजेच की कोथिंबीर टाकली. लागेल तसेच पाणी टाकणार आहोत. आलं लसणाची पेस्ट, जिरं ओवा, त्याच्यात थोडीशी कढई तापायला ठेवली. आता ती ना म्हणजे त्याच्यात ओली होती ती तर ती आता सुकतीये. तर आपल्या इथे पीठ झालेलं आहे. हे बघा अशी त्याची कन्सिस्टन्सी हवी आपल्याला. अजिबात त्याच्यात गाठी नको आहे. त्याच्यात आपण तेल टाकणार आहे. बनवतोय पीठ. आता आपण घेऊया ब्रेड. कात्रीने कापतीये. तुम्ही पण जास्तीत जास्त प्रयत्न करा तुम्ही कात्रीनेच कापवाल. छोटे छोटे असे कापून घेणार आहोत. आपल्याला जसा शेप हवा तसा. तुम्हाला जसं शेप हवा आहे तुम्ही तसं काढू शकता. आपले नोझल्स असतात किंवा मग काही शेप्स राहतात त्याने पण तुम्ही काढू शकता. तर असे आपण कापणार आहोत. आमच्या मिरच्या फिक्क्या आहेत म्हणून आम्ही घेतले जास्त. तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या. आणि याच्यात आता ना त्याचं आपण मधून पोट फाडणार आहे तेलात. मी तुम्हाला सांगते की तेलात टाकल्यावरती पटकन साईड लावा कारण की ते अंगावरती उडतं. मी तर कात्रीनेच कापते. तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. मम्मी तू तर आता आपण त्याला असं झाऱ्यामध्ये ठेवलंय आणि मग आपण त्याला तळणार आहोत. डायरेक्ट त्याच्यात टाकू नका. या प्रकारे आपण त्याला हे केलंय तळलेलं आहे. तर आपण त्याला एका डब्यात किंवा प्लेटीत काढून घेऊ आणि मग आहे ना तुम्ही त्याने तेल नितळतं त्याच्यात मी टाकते मीठ. आम्ही लाल कलरचे मीठ वापरतो. आता आपण त्याला तर आता आपलं बारी आहे कटलेट. राईस बघा माझ्या ब्रेडची. हे बघा छोटे मोठे तुम्ही बघा ब्रेडचे आपले जे कटलेट टाकले छोटे छोटे तुकडे. मम्मी नाही पिया सोडलंय. चांगलं भिजवून घेऊया आपण ते ब्रेड त्याच्यामध्ये आणि मग याच्यात सोडूया. बुडबुडे येतात बघा कसं तेल आलं. जास्त पीठ पण नका ठेवून नितरून घ्या ते पीठ पण. आता त्याला आपण सगळे आले. आपण लाल होईपर्यंत मस्त तळलेलं आहे इथे. आज म्हणजे काल आम्ही सँडविच पण केलं होतं बॉम्बे सँडविच. तर त्याची पण आम्ही व्हिडिओ टाकली. तर तुम्ही आमच्या चॅनलवरती जाऊन बघा आणि जर भेटली नाही तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून कुठली रेसिपी बघायला आवडेल ते पण आम्हाला सांगा. आता आपण याला काढूया. मस्त झाले ते डीप फ्राय झाले. मिनिट आपण त्याला फ्राय केलंय. हात जरा इग्नोर करा आजूबाजूचा आवाज पण. तेल नितरून घ्या आणि खाली पेपर ठेवा. आम्ही पेपर ठेवला नाहीये कारण की माझी मम्मी इतकं भारी ते पीठ करते ना की त्याला तेलच उरत नाही. आणि मग त्याला आपण नितरून घेऊ आणि मग एका भांड्यामध्ये किंवा मग जे काय असेल तुमचं कंटेनर त्याच्यात ठेवून द्या. याच पद्धतीने आपण बाकीचे पण एवढे सगळे आपण करून घेऊ. दुसरा लॉट बोल. असंच आपण आता हे सगळे करून घेऊया.